ह्याच्यात कर ह्यांच्याकडे पाठवते ना मी नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. सिद्धनाथ हॉटेलचे मालक आहेत. त्यांच्या घरासमोरला साप आला, त्यांचं अभिनंदन. त्यांनी त्याला काहीतरी सिस्टीम करून पाईपमध्ये पॅक केला. त्यांचं मत आहे की नाग असेल आणि नाग हा विषारी साप आहे. भारतातला विषारी 4 सापापैकी एक, जो नाग नावाने ओळखला जातं. कोणी सापाचं प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणं फार चुकीचं आहे. कारण मन्यारसारखे साप आहेत, जरी बाईट केले तर कळत नाही. तब्बल 7 तासांनी सिम्पटम जाणवते. आणि या भैयांचं अभिनंदन. त्यांना मी कॉल केला, ते म्हणले तुझं पॅक केलेला आहे पाईपमध्ये, आत्ता काही दिसत ना, आणि तो आहे की नाही पहा. भारी केला मित्रांनो. यात बसलेला आहे तो नाग. फुसफुस येत नाही पाय. तुम्ही काळजी करू. आणि गेला त्यात कसा घातला आता एवढं डोकं. अरे वा. दुसऱ्याला लिटर मागाय पहिल्याने सोडला. हा पुन्हा लिटर आला हिने काय नाही रिटर्न नाही. आता साप निघाले ते 20 ते 25,000 कुत्र खालच केले जागेवर मारतंय. मारलं कुत्र मेलं. कुत्र कुत्र मेलं तर आम्हाला माहिती पुणे नाग आहे. 10वी दिवशी नाग होता यो खावला. पण आता काय पर्याय नाही म्हणून तुम्ही वाचवलं तर आता काय आपण इकडे घे. कसा भैयानं घातला या काम झालं. ही पडाली वीज सोडाली. काय म्हटलीस? वीज सोडाली काय पाणी सोडाली. पाणी नाही विषच नाही मोठं विष सोडाय खेळवा काय हा सोडून साप खेळवा. खेळू खेळ बघा दीदी. कसं आहे सांगू तुला, हा सोडून वन मधला येतोय कायद्याने त्याला खेळवणं गुन्हा आहे ना. सर्प मित्र या नात्याने तोंड काढलंय कडला. काढलंय का? आणखी तोंड म्हणावं काय काढलंय ते येईल हात पुढं आण नका. कडलाच आहे. मारू का भेटली पडा झालाय गबाळा म्हणून मी वाईट टाकलो. भैयांचं अभिनंदन. त्यांचं कुत्रं मारलं आणि त्यानं मारलंय कशावरनं ओळखलं? हा दंश होत्या. चांगलं कुत्रं होतं. अरे अरे वाईट झालं. हा नाही वाघ जरी असेल तर या नागाच्या पुढं मागं सरतोय का भैया सांगतो. याच्यात न्यूरोटॉक्सिक जे विष आहे ते कुत्रं नवं वाघ मारते. वाघ हे कुत्रं त्याच्या पुढं काहीच नाही. चांगले चांगले कुत्री मारतात. आणि हा बरा याच्यापेक्षा घोणच साप वाईट आहे. आपल्या तालुक्यात वाढला ना रसल वायपर. काढूया आपण त्याला कसं आहे. आणि वाचवलं हे महत्त्वाचं आहे. सर तुम्ही बोलवलं, त्याला पॅक केला, वाचवलं, हे सगळं. नेणार पकडणार दिदी आणि जंगलामध्ये सोडणार. सर्पमित्र या नात्यानं. आई वाढल्या ग माझ्या आज कार्य होतं बाळा. मग श्रद्धा इथं आत्ती पैसे आहे. तिच्या आत्ती तिला सापच धरून देण्यात झाल्या, तरी पण येऊन मला धरायची बारी आल्या. मुलगीच आहे ग. आता काय तर बाळा काटक्यान सुंदर नाग आहे. न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण हा नाग आहे ज्यानं कुत्र्याला मारला. असा नाग 15 ते 16 अंडी घालतोय. जरा पाणी आण ग दीदी, थोडं पाणी आणा ग्लासमध्ये. धोका वाटला तर फन काढून उभारतोय आणि नंतर बाईट करतोय. आणलं थांब की पे पाणी कसलं जवळून अजून तानातले गो. आणि थोडं पाणी पित आहे काय ते तर हो तानातलंय साप. ते माझं एकसा कुठं गेलं. गप देतात. मालकांचं अभिनंदन आहे. वाचवलं नाही दोपटी घातली असती एक तुला. काय नाही भैया तुम्हाला येऊन चालणार नाही. पाय पडा. पाणी होतोय. तुम्ही वाचवलं, तुम्ही नको भैया. पाय पडा तुम्ही. नाही सोडा, तुम्ही लागत नाही ना. शंकराच्या फोटो माग कसं येताय तसं नाही.
इकडे अशी की नाही पाणी पितोय बघितलं. कधी पायपत बसला होता. तुमच्या कुत्र्याला मारलं तरी पण तुम्ही नाराज झाला नाही. तुम्ही चांगलं कार्य केलं ना भैया सर. पण मित्राला बोलवून त्याला वाचवलं. तर सोडून आलं तर आणि मागा आल्या म्हणजे त्याला काय करायचं त्याला काय करायचं. पाईपच न सोडला का. नाही पोते घेऊन सोडला. भरणी आहे काना भरणी आहे का. बरं नाही तुम्ही मुकळी भरणे आता तिथं दावणी बिवणीत असतेले बघा तिथं. त्याचा डब्बा किती सुंदर. मित्रांनो हा सुंदर असा न्यूरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण. तुमचं नाव काय सर. साहेबांचं नाव काय. हा आप्पासो माने म्हणून आहेत माझ्या कवटे मंकाळ तालुक्यातलेच. त्यांनी पहिला याला सुरक्षित पकडून सोडला होता आणि हा नंतर इथं अंडी आणि बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी तो नंतर आलेला असा नागसाप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही. वाघ असेल तरी याच्या पाठीमागं 2 पावलं सरतोय. कारण याच्यामध्ये परमेश्वराने दिलेली देणगी आहे. याच्यात न्यूरोटॉक्सिक विषय तो हत्तीही मारू शकतोय हा नागसाप. त्यामुळे प्रत्येक जण नाही ते भैया लई बारकी होत्या. दीदी जरा मोठी आहे का. तू नाही मग मोठी कुठं आहे. एखादं ठिक्का आहे चांगलं. हाय तिथं मैद्याच पडले तिथे. चांगलं आहे का बघा. हाय चांगले आहे ते. काय बाळा त्याला काही कळत नाही. बुद्धी नाही सापाला. सापाविषयी गैरसमजुती लय आहे. सापाला 2.5 फुटाच्या पुढलं क्लिअर दिसतंय. 2.5 फुटापासून ब्लर दिसतंय. सापाला कान नाही. सापाला कान नाही. तुम्ही किती जरी म्हटलं तर त्याला कळत नाही. साप आता इकडं हल्लं. या हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतं. आलं लक्षात. हा त्याला लागल्यामुळं तो भिला काय बसणार असं जातोय बघा. चावायचं नाही. एवढ्यात कसा बस. बसेल सर बरणी मोठी आहे का. तेवढ्याला बसेल आला. सुंदर असा नागसाप आहे. हे जे किती सुंदर आहे बघा तो साप. साप पकडणं ही एक कला आहे भैया. लक्षात आलं. बसणार किती मुडकं सुटल. हात लावणार आहेस बाळा. लावून ना खाली बस. आयशो लाव लावलं अगं लाव धर याला हातात. तिची इच्छा हो. पप्पा करायला. व्हिडिओ करा. एका सर्प मित्रासोबत बरणीत गाठलेला सापा तिडा घातलाय तो हाताला तो बघ. आणि मित्रांनो अशा हा धारा काय तो अशी म्हणून कसं करायचं मला येत नाही. मुलगी आहे का तुमची. ही मुलगी आहे सरांची. अशा मुली धाडशी होणं गरजेचं आहे. आपल्या देशाचं पुढलं भविष्य चढलं हवे असलं तर अशा धाडशी मुली होणं गरजेचं आहे. आज निर्जरा चिठ्ठी श्रद्धा असो कोणी असो मुली ज्या शिकल्या ह्या सापातली कला आहे साप पकडणं. तिची इच्छा होती त्या मुलीची त्याला स्पर्श करायचं आणि बिना ट्रेनिंगचं साप पकडणं फार चुकीचं आहे. केव्हाही वाईट होऊ शकते. आणि हा सुंदर साप दिदीला हात लावायची इच्छा होती. तिनं लावलेलं आहे. समाधान झालं आणि तिचं समाधान झालेलं आहे. मित्रांनो चालू काय करू हात स्वच्छ धुवून येतात बाई चावीला. काय नाही. सापाचं विष काढून तुम्हाला पाजलं तरी पण तुमचा मृत्यू होत नाही. सापाचं विष हे रक्तात मिक्स व्हायला लागतं. त्या मुलीच्या प्रेमापोटी तिला सापाला टच करून बघायचं होतं. तुमच्या पप्पांनी एकदा साप वाचवलेला परत आला. त्यांचं एक पुत्र मारलं तरी अन्नसाखळीतला महत्वाचा घटक आहे. तुरळ बघितलं तर मुली पळतात. पण या मूर्तीने आपल्या घरात आलेल्या सापाला सर्व वाचून सुंदर असं साप केलं. भयांचं अभिनंदन मनापासून. त्यांनी सुंदर असा साप अन्नसाखळीतला महत्वाचा घटक घरात स्वतःचा पाळीव कुत्रा मरून की त्यांनी निसर्गातला अन्नसाखळीतला महत्वाचा घटक वाचवलेला आहे. मला आज काम करण्याचं माझ्या कवटे मंकाळ तालुक्यातलं बाळाबंद कवटे मंकाळ तालुक्यातलं हे जे माझं कार्य चालू आहे साप वाचवा निसर्ग वाचवा ते खरंच अशी लोकच सापांना वाचवतात. जर लोकांनी ठरवलं तर काही येऊ शकते. सापाविषयी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. असा जरी साप येऊन तुम्हाला चावला तर झाडपाला वेळ न घालवता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जावा. एंटी स्नेक विनर नावाची जी न्यूरोटॉक्सिक या सापामध्ये विष येतं. या विषयावर तिथंच औषध मिळतं. देण्यात ठेवायचं. जेवढ्या लवकर जाता येईल तेवढं तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि शतशः भयांचं अभिनंदन करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. साप वाचवा निसर्ग वाचवा.